नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 20 मार्च शुक्रवारचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत मोठा दिवस असणार आहे. कारण आपण सगळे स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहोत. आणि स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन, शुद्ध आणि सगळ्यात मोठा दिवस असतो तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस. 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी अक्कलकोट स्वामींचा प्रकट दिवस आहे. या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण होईल. जो संकल्प तुम्ही कराल तो पूर्ण होईल. जो नवस तुम्ही बोलाल तो पूर्ण होईल. फक्त तुमच्या मनात तो विश्वास, ती श्रद्धा आणि तो खरेपणा हवा. फक्त करायचं म्हणून करू नका. मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मित्रांनो, स्वामींच्या प्रकट दिवशी बरेचसे स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात, स्वामींचे दर्शन घेतात, विशेष नैवेद्य, विशेष कार्यक्रमात सहभागी होतात. हे सगळं जमत असेल तर सगळं करावं. परंतु नाही जमत असेल तर घरच्या घरी राहून स्वामींचा मंत्रजप, स्वामींची सेवा करावी आणि गुरुचरित्राचे अध्याय वाचावेत. असा एक अध्याय आहे जो स्वामींच्या प्रकट दिवशी जर आपण वाचला तर स्वामी प्रसन्न होतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात. आपण जे मागू ते आपल्याला मिळतं. आपल्या घरातले दुःख, आपल्या आयुष्यातील दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या स्वामी महाराज दूर करतात. फक्त मनात तुमचा विश्वास, श्रद्धा आणि ती आपुलकी, ते प्रेम आणि तो खरा भाव हवा. आता हा अध्याय कोणता? तर मित्रांनो, तुम्हाला 20 तारखेला शुक्रवारच्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे करून स्वामींच्या समोर बसायचं आहे. अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. हात जोडून तुमच्या मनात जी इच्छा आहे, जो संकल्प आहे, जो नवस आहे, जे मागायचं आहे ते मागायचं आहे. ज्या अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, ज्या त्रास तुम्हाला होतोय तो दूर करावा म्हणून स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणामधून वाचू शकतात किंवा ऑनलाईन सुद्धा हा अध्याय असतो. PDF फाईल असेल तर PDF मधून तुम्ही वाचू शकतात. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 14वा अध्याय. स्वामींच्या प्रकट दिवशी 14वा अध्याय तुम्ही वाचा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करतील. जे हवं ते तुम्हाला मिळेल. तर नक्की सकाळी काही खाता न पिता हा अध्याय तुम्ही वाचा. बाकी सगळे कामं नंतर करा. धन्यवाद.